नमस्कार. आपण मंदिरात देव शोधतो, पण संतांनी तो आपल्या देहातच दाखवून दिला आहे. संतांचे शब्द म्हणजे केवळ कविता नाहीत, तर ते अनुभवाचे बोल आहेत. आयुष्याच्या कोलाहलात शांततेचा एक क्षण शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग शब्दांच्या पलीकडचा हा भावार्थ आपण एकत्रितपणे अनुभवूया. हा प्रयत्न मनाला स्पर्शून गेला तर आपली प्रतिक्रिया नक्की द्या. आज आपण अशा एका अथांग आणि दिव्य सागरात डुबकी मारणार आहोत, जिथे ना कसला भेदभाव आहे ना कसली भीती, जिथे फक्त आणि फक्त भक्तीचा आनंद भरलेला आहे. शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला असा एक जबरदस्त आणि जादुई मंत्र दिला, ज्यामध्ये या संपूर्ण जगालाच वैकुंठ बनवण्याची ताकद आहे. आज आपण माऊलींच्या याच शब्दांचा तो अद्भुत चमत्कार आणि मनाला वेड लावणारी भक्ती अनुभवणार आहोत. माऊली अगदी ठामपणे सांगतात की भगवंताच्या दरबारात जाणीव आणि नेणीव असा कोणताही भेद अजिबात नाही. याचाच अर्थ तुम्ही खूप ज्ञानी आहात की तुम्हाला काहीच समजत नाही, याने देवाला काहीही फरक पडत नाही. देव तुमची पदवी, तुमची संपत्ती किंवा तुमची हुशारी बघत नाही. तुम्ही फक्त अत्यंत प्रेमाने आणि मनापासून त्याच्या नावाचा उच्चार करा. तुम्हाला अंतिम शांती आणि मोक्ष नक्कीच मिळेल. देवाचं नाव घेणं एवढं सोपं आणि प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही नारायण हरी या पवित्र नामाचा गजर करता, तेव्हा तिथे कळीकाळाचा म्हणजे कोणत्याही भयंकर संकटाचा किंवा वाईट वेळेचा प्रवेश होऊच शकत नाही. देवाचं नाव हे तुमच्या भोवती असलेल्या एका भक्कम सुरक्षेच्या ढालीसारखं आहे. जिथे देवाचे नामस्मरण चालू आहे, तिथे भीतीला किंवा दुःखाला आत यायला रस्ताच उरत नाही. मंडळी, या नामाची ताकद किती अफाट आणि मोठी आहे हे प्रत्यक्ष 4 वेदांनाही पूर्णपणे मोजता आलेले नाही. मग आपण तर अगदी सामान्य माणसं आहोत. आपल्याला देवाच्या नावाची ती प्रचंड ताकद कशी समजणार? आपण जास्त विचार न करता फक्त त्या नामाचा आणि भक्तीचा आनंद घ्यायचा असतो. शेवटी माऊली अत्यंत आत्मविश्वासाने आणि आनंदाने आपल्याला सांगतात की नारायण या नामाचा सतत पाठ केल्यामुळे, फक्त ते नाव ओठांवर ठेवल्यामुळे मला काय फळ मिळालं असेल, तर माझ्यासाठी आता हे संपूर्ण जगच वैकुंठ बनलं आहे. जिथे पाहावं तिथे मला फक्त देव आणि परमानंद दिसत आहे. तर मंडळी, चला आजपासून आपणही माऊलींनी सांगितलेला हा सोपा मार्ग धरूया. विनाकारण चिंता न करता फक्त देवाचं नाव घेऊया आणि आपलं हे जीवन आनंदाने वैकुंठासारखं सुंदर बनवूया. आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, आपण अनेकदा असा विचार करतो की देवाला प्रसन्न करण्यासाठी खूप ज्ञान असायला हवे, खूप ग्रंथ वाचलेले असायला हवेत किंवा आपण खूप हुशार असायला हवे. पण माऊली इथे अत्यंत स्पष्टपणे सांगतात की भगवंताला तुमच्या विद्वत्तेची किंवा अज्ञानाची कोणतीही अट नाही. देव या ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या पलीकडे आहे. तुम्ही किती ज्ञानी आहात की अज्ञानी, याने देवाला काहीही फरक पडत नाही. देवाला फक्त तुमचा निर्मळ भाव आणि भक्ती हवी असते. जेव्हा तुम्ही अगदी मनापासून कोणताही अहंकार न बाळगता त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करता, तेव्हा त्याच क्षणी तुम्हाला मोक्ष मिळतो. आता मोक्ष म्हणजे मरणानंतर मिळणारी एखादी अदृश्य गोष्ट नाही, तर याच जन्मात याच क्षणी सर्व चिंता, ताणतणाव आणि दुःखातून मिळणारी कायमची सुटका होय. देवाचे नाव ओठांवर आले की माणसाचे मन कसे शांत आणि हलके होते, तोच खरा मोक्ष आहे. त्यासाठी कोणत्याही कठीण मार्गाची गरज नाही. सामाजिक संदेश. समाजात माणसाची किंमत त्याच्या पदव्या, संपत्ती किंवा तथाकथित बौद्धिक ज्ञानावर ठरत नाही. माणसाचा साधेपणा, त्याची निखळ आणि शुद्ध भावना हीच खऱ्या अर्थाने महत्वाची असते. उच्च नीच, शहाणा मूर्ख हा भेद निसर्गाला किंवा माणुसकीला मान्य नसतो. शुद्ध अंतःकरणाने आणि निस्वार्थ भावनेने केलेले कोणतेही काम हे जगात सर्वात श्रेष्ठ असते. मोठेपणासाठी केवळ हुशार असण्याची गरज नसते, तर तुमचे मन निर्मळ असावे लागते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहतो की खूप शिकलेली आणि मोठ्या पदांवर असलेली माणसे स्वतःच्याच दुनियेत मग्न असतात. त्यांना समाजाच्या दुःखाशी काही देणेघेणे नसते. पण दुसरीकडे आपण स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांचं उदाहरण घेऊया. त्यांना कोणतेही मोठे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मिळाले नव्हते. त्यांच्याकडे कोणतीही मोठी संपत्ती नव्हती किंवा समाजाचे तथाकथित शहाणपण नव्हते. पण त्यांच्या मनात अनाथ मुलांबद्दल एक शुद्ध, निखळ आणि निस्वार्थी भावना होती. त्यांनी रेल्वे स्टेशनवर भीक मागून हजारो अनाथ मुलांना वाढवले, त्यांना शिक्षण दिले आणि त्यांच्या आयुष्याचे सोने केले. त्यांची ही कृती म्हणजे माऊलींनी सांगितलेला शुद्ध भाव आहे. अफाट ज्ञानापेक्षा कृतीतील निस्वार्थपणा समाजाला अधिक तारून नेतो. दुसरा चरण, नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळीकाळाचा रीग नाही. भावार्थ विश्लेषण. आता तुम्ही म्हणाल की जगात एवढे दुःख आहे, संकटे आहेत, वाईट वेळ आहे, त्यातून स्वतःला कसे वाचवायचे? रसिक हो, माऊली यावर एक खात्रीलायक आणि सोपा उपाय देतात. ते म्हणतात, तुम्ही फक्त नारायण हरी या नामाचा प्रेमाने गजर करत राहा. ज्या ठिकाणी देवाच्या नामाचा अखंड उच्चार होत असतो, तिथे कलियुगाचा, वाईट विचारांचा किंवा दुष्ट प्रवृत्तींचा कोणताही प्रभाव पडत नाही.
इतकेच काय तर प्रत्यक्ष काळाला म्हणजे मृत्यूच्या आणि संकटांच्या भीतीलाही तिथे प्रवेश नसतो. देवाचे नाव हे एका अभेद्य चिलखतासारखे आहे. हे चिलखत अंगावर असले की जगातली कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा निराशेची भावना तुमच्या मनाला स्पर्श करू शकत नाही. नामस्मरणात एवढी प्रचंड ताकद आहे की ती तुमच्या सभोवतालचे संपूर्ण वातावरण अत्यंत सकारात्मक आणि सुरक्षित बनवते. सामाजिक संदेश. जेव्हा तुम्ही सत्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालता तेव्हा वाईट प्रवृत्ती, भ्रष्टाचार किंवा कितीही मोठी संकटे तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. समाजात कितीही अंधार असला तरी तुमचा एक सकारात्मक विचार आणि ठाम निश्चय असेल तर कोणत्याही नकारात्मकतेला तुम्ही स्वतःपासून आणि समाजापासून दूर ठेवू शकता. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात सर्वत्र भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे जाळे पसरलेले आपल्याला दिसते. प्रामाणिकपणे काम करणे कठीण झाले आहे अशी सर्वसामान्यांची भावना असते. पण याच अंधारात काही माणसे आशेचा किरण बनून उभी असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांचं उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्यावर प्रचंड दबाव आला, त्यांच्या विरोधात अनेक कट रचले गेले आणि त्यांच्या वारंवार बदल्याही झाल्या. पण ते कधीही डगमगले नाहीत. त्यांनी आपला सत्याचा आणि नियमांचा मार्ग कधीच सोडला नाही. त्यांचा हा प्रामाणिकपणा आणि कामावरची निष्ठा म्हणजेच खऱ्या अर्थाने हरिनाम आहे. जेव्हा तुमच्याकडे सत्याचे बळ असते तेव्हा कळीकाळासारखी भ्रष्ट प्रवृत्ती तुमच्या मार्गात कायमचा अडथळा आणू शकत नाही. तिसरा चरण. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतुसी केवी कळे. भावार्थ विश्लेषण. सज्जन हो, आता या देवाच्या नामाची ताकद नेमकी किती मोठी आहे हे मोजायला गेल्यास आपली बुद्धी नक्कीच कमी पडेल. माऊली म्हणतात की ज्या भगवंताची महती सांगताना प्रत्यक्ष चारही वेदांनाही शब्द अपुरे पडतात तिथे आपली काय कथा. वेद हे ज्ञानाचे सर्वात मोठे भंडार मानले जातात, पण तेही देवाच्या अफाट शक्तीचे मोजमाप करू शकत नाहीत. जर साक्षात वेदांनाही भगवंताच्या या अथांग स्वरूपाचा पूर्णथांग पत्ता लागत नसेल तर आपण सामान्य माणसे जे या संसारात अडकलेले अत्यंत छोटे जीव आहोत त्यांना ते कसे समजणार. त्यामुळे आपण देवाला बुद्धीच्या तराजूत न तोलता केवळ श्रद्धेने आणि प्रेमाने त्याचे नाव घेतले पाहिजे. त्याच्या प्रेमाचा फक्त अनुभव घेता येतो, पण त्याचे शब्दात वर्णन करणे किंवा ते मोजणे कोणालाही शक्य नाही. सामाजिक संदेश. केवळ पुस्तकी ज्ञान आणि मोठे ग्रंथ वाचून माणुसकी समजतेच असे नाही. खरी संवेदनशीलता ही जगण्यातून आणि अनुभवातून येते. जे मोठ्या नियमांमध्ये किंवा सिद्धांतांमध्ये बसत नाही ते एका साध्या माणसाच्या कृतीतून आणि धाडसातून सिद्ध होऊ शकते. समाजाची खरी ताकद ही कागदावरील ज्ञानापेक्षा माणसांमधल्या जिव्हाळ्यात असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. 2019 आणि 2021 साली महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेला महापूर सर्वांना आठवत असेल. त्यावेळी निसर्गाचे रौद्ररूप आणि पाण्याचा वेढा यामुळे हजारो लोक अडकले होते. आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियम आणि पुस्तकी ज्ञान त्या भयानक संकटासमोर अपुरे पडत होते. पण त्यावेळी कोणतेही विशेष प्रशिक्षण नसलेले किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमार आणि आजूबाजूचे साधे तरुण आपली स्वतःची घरे आणि कुटुंबे विसरून स्वतःच्या बोटी घेऊन थेट बचाव कार्यात उतरले. त्यांनी जीवाची बाजी लावून हजारो लोकांचे प्राण वाचवले. कोणत्याही मोठ्या ग्रंथात किंवा विद्यापीठात त्यांना हे धाडस आणि संवेदनशीलता शिकवली नव्हती. ही माणुसकी कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा मोठी असते. चौथा चरण. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. सर्वत्र वैकुंठ केले असे. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज या नामस्मरणाचे अंतिम फळ काय मिळते हे अगदी गोड शब्दांत उलगडून सांगतात. ते म्हणतात की जर तुम्ही सतत नारायण या नामाचा पाठ केला म्हणजे भगवंताला कायम आपल्या हृदयात ठेवले तर तुम्हाला स्वर्गात किंवा वैकुंठात जाण्याची वाट बघावी लागणार नाही. देवाच्या नामाने अशी काही अद्भुत जादू होते की तुम्ही जिथे आहात ती जागाच प्रत्यक्ष वैकुंठ बनून जाते. तुमच्या सभोवतालचे जग आनंदाने, प्रेमाने आणि विलक्षण शांतीने भरून जाते. आपले घर, आपली माणसे, आपला परिसर हे सर्व काही वैकुंठासारखे पवित्र आणि आनंददायी होते. श्रोते हो, हाच तर खरा चमत्कार आहे. देवाला शोधायला कुठेही लांब जंगलात जाण्याची गरज नाही, तर त्याचे नाव घेऊन आपल्या आजूबाजूलाच आपण स्वर्गीय आनंद निर्माण करू शकतो. सामाजिक संदेश. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्ती चांगले विचार अंगीकारतो आणि आपले काम निस्वार्थपणे करतो तेव्हा आपला समाज, आपले गाव आणि हा देश खऱ्या अर्थाने स्वर्ग बनू शकतो. वैकुंठ किंवा स्वर्ग हा मरणानंतर आकाशात मिळणारा नसून तो याच पृथ्वीवर आपल्या सामूहिक प्रयत्नातून आणि चांगल्या कर्मातून निर्माण करता येतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या गावांची उदाहरणे यासाठी अतिशय बोलकी आहेत. काही दशकांपूर्वी ही गावे भीषण दुष्काळ, गरिबी, व्यसनाधीनता आणि बेरोजगारीने त्रस्त होती. लोकांच्या जीवनात फक्त नैराश्य होते. पण जेव्हा अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्यासारख्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावाने एकत्र येऊन पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, श्रमदान आणि नशामुक्ती असा सामूहिक संकल्प केला तेव्हा या गावांनी चमत्कार घडवला. आज ही गावे भारतातील सर्वात समृद्ध आणि आदर्श गावांपैकी एक आहेत.
तिथे सर्वत्र हिरवळ आहे, आर्थिक सुबत्ता आहे आणि लोक शांततेने राहतात. लोकांनी एकत्र येऊन केलेल्या या चांगल्या कृतीमुळे ही गावे खऱ्या अर्थाने वैकुंठ झाली आहेत. आपण ठरवले तर आपल्या चांगल्या कर्माने आपण आपला परिसर स्वर्ग बनवू शकतो. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. संत ज्ञानेश्वरांच्या या अभंगातून आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात जगणाऱ्या तरुण पिढीला अत्यंत मोलाचा आणि जीवन बदलणारा संदेश मिळतो. आजचा तरुण सतत एका स्पर्धेत जगत असतो. त्याला मार्क्स, पगार, नोकरी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी यावरून मोजले जाते. पण माऊली सांगतात की परमेश्वराच्या दरबारात तुमच्या ज्ञानाचा, श्रीमंतीचा किंवा दिसण्याचा कोणताही भेदभाव नसतो. तिथे फक्त तुमचा निर्मळ भाव महत्त्वाचा असतो. यामुळे तरुणांनी स्वतःची तुलना इतरांशी करून न्यूनगंड बाळगणे सोडून दिले पाहिजे. तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. आजच्या काळात कळीकाळ म्हणजे काय? तर आजचा कळीकाळ म्हणजे ताणतणाव, नैराश्य, भीती आणि ओव्हरथिंकिंग. माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही सकारात्मक ऊर्जेचे आणि देवाच्या नामाचे स्मरण करता तेव्हा या नकारात्मक गोष्टी तुमच्या जवळपासही फिरकू शकत नाहीत. तरुणांनी रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढून ध्यान किंवा नामस्मरण केले तर त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळेल. अनेक गोष्टींचे रहस्य वेदांनाही समजले नाही, मग आपण सामान्य माणसे त्यामागे का धावतोय असा प्रश्न माऊली विचारतात. याचा तरुणांसाठी अर्थ असा आहे की प्रत्येक गोष्टीचे अतिविश्लेषण करणे टाळले पाहिजे. अनेकदा साध्या आणि सरळ मार्गातच खरे सुख असते. भौतिक सुखांच्या मागे अंधपणे न धावता जीवनातील साध्या साध्या गोष्टींमध्ये आणि नात्यांमध्ये आनंद शोधायला शिकले पाहिजे. माऊली म्हणतात की भक्तीमुळे सर्वत्र वैकुंठ निर्माण होते. जेव्हा तुमचे विचार सकारात्मक असतात तेव्हा तुम्ही जिथे असता तिथे आनंदाचे, उत्साहाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण करता. तरुणांनी स्वतःचे विचार इतके शुद्ध आणि उच्च ठेवावेत की त्यांचे घर, त्यांचे ऑफिस आणि त्यांचे मित्रमंडळ हेच त्यांचे वैकुंठ बनले पाहिजे. बाहेर सुख शोधण्यापेक्षा स्वतःच्या चांगल्या कर्माने आणि विचाराने सभोवतालचे जग सुंदर बनवण्याची ताकद युवा पिढीकडे नक्कीच आहे. धन्यवाद. श्रोतेहो, ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग केवळ एका विशिष्ट भक्तीपुरता मर्यादित नाही. हा अभंग आपल्याला एक उत्तम आणि निकोप समाज कसा घडवावा याचा स्पष्ट रस्ता दाखवतो. आजच्या काळात माणुसकी, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सामूहिक प्रयत्न हेच आपले खरे भजन असले पाहिजे. देह जरी संसारात असला तरी मन परमार्थात कसं रमवावं हेच संतांनी शिकवलं. भावार्थ संतवाणी ही केवळ एक चॅनल नसून आपल्या सर्वांच्या अंतरात्म्याचा हा एक प्रवास आहे. हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्यासाठी तुमची साथ मोलाची आहे. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणाच्या वाणीतून अमृत प्यायला आवडेल हे नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.